नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची जननी असलेला देश आता क्रांती का अराजकता या द्विधा मनस्थितीत उभा आहे। आज फ्रान्समध्ये दुसऱ्या फेरीच्या निवडणुका होत आहेत आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 61% मतदान झालं होतं। मतदान संपेपर्यंत म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत 67% वर मतदान होईल असा अंदाज आहे। हे क्रांतिकारक अशासाठी आहे कारण 40 वर्षात पहिल्यांदा एवढं मतदान होतंय। 2च वर्षापूर्वी फ्रान्सच्या संसदेसाठी निवडणुका झाल्या होत्या आणि तेव्हा अवघ्या 46% लोकांनी मतदान केलं होतं। म्हणजे बघा, कुठे 46% आणि कुठे 67%। मतदानाचं हे वाढतं प्रमाण डाव्या विचारसरणीचं सरकार येणार का अति उजव्या जहाल उजव्या विचारसरणीचं सरकार येणार यासाठी आहे। मी आठवडाभरापूर्वीच फ्रान्सच्या निवडणुकांवर एक व्हिडिओ केला होता। काही जणांना त्याचं शीर्षक खटकलं होतं की ठाकरे पवारांचा खेळ आता पॅरिसमध्ये। फ्रान्समध्ये दुहेरी निवडणूक पद्धत असते। सगळंच तिथे डबल आहे, म्हणजे दुहेरी लोकशाही आहे आणि दुहेरी निवडणूक पद्धतही आहे। तिकडे अध्यक्ष थेट लोकांच्यातनं निवडला जातो आणि त्यातही 2 फेऱ्यांमध्ये मतदान पार पडतं। म्हणजे पहिल्या फेरीमध्ये ज्याला कोणाला अध्यक्षपदासाठी उभं राहायचंय तो उभा राहू शकतो आणि त्यांच्यापैकी जर कोणालाही 50% वर मतदान झालं नाही तर त्यातले जे टॉप 2 असतात, म्हणजे सगळ्यात जास्त मतं मिळालेले 2 जण असतात, त्यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीसाठी निवडणुका होतात। तशीच पद्धत फ्रान्सच्या संसदेतही असते। फ्रान्सच्या संसदेत आपल्यासारखेच मतदारसंघ असतात आणि या मतदारसंघामध्ये 577 मतदारसंघामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवारांसाठी जे वेगवेगळ्या पक्षांचे असतात मतदान करू शकता। पहिल्या फेरीमध्ये जर कोणत्याही एखाद्या जागेवर कुठल्याही उमेदवाराला 50% पेक्षा जास्त मतं मिळाली नाही तर 7 दिवसांनी दुसऱ्या फेरीचं मतदान होतं आणि त्यामध्ये 12.5% पेक्षा जास्त मतं मिळालेले सगळेजण उभे राहू शकतात आणि त्यामुळे ही दुसरी फेरी अतिशय महत्त्वाची असते। 1 जुलैला फ्रान्समध्ये पहिल्या फेरीचं मतदान झालं आणि 577 पैकी अवघ्या 76 जागांचे निकाल लागले। म्हणजे 76 जागांमध्ये किंवा 76 सीट्सवर कुठल्या तरी उमेदवाराला 50% पेक्षा जास्त मतं मिळाली आणि त्यामुळे तिथे दुसऱ्या फेरीचं मतदान झालंच नाही। उरलेल्या ज्या 576 जागा आहेत, 501 जागा आहेत, त्या 501 जागांमध्ये आज मतदान पार पडतंय आणि या मतदानापूर्वी 200हून अधिक ठिकाणी डाव्या आणि मध्यम मार्गी पक्षांनी दोघांपैकी एकाने उमेदवार मागे घेतले कारण उजव्या विचारसरणीला सत्तेवर येऊन द्यायचं नाही। म्हणून मी तेव्हा म्हटलं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती जशी झाली होती अचानक, तशा प्रकारची युती, निवडणूक पश्चात युती तिथे होताना दिसते। फ्रान्समध्ये नॅशनल रॅली नावाचा जो पक्ष आहे त्याला पहिल्यांदाच एवढं प्रचंड मतदान झालेलं आहे। हा पक्ष बदनाम अशासाठी आहे कारण दुसऱ्या महायुद्धात या पक्षाचे हिटलरशी किंवा जर्मनीतल्या नाझी राजवटीशी संबंध होते। आपल्याला आठवत असेल, दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला होता आणि एक जर्मन समर्थक, नाझी समर्थक राजवट, विचीज फ्रेंच असं म्हणतात, ती फ्रान्समध्ये आली होती आणि त्याच्यातले जे लोक आहेत त्यांचे समर्थक या नॅशनल रॅली पक्षामध्ये आहेत असं म्हटलं जातं। अर्थात नॅशनल रॅली पक्षाची स्थापना 1970च्या दशकात झाली आणि त्याची स्थापना जॉन मरी लिपेन यांनी केली। आता त्यांची मुलगी मरीन लिपेन फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होती आणि त्याच्या पक्षाचे अवघे 28 वर्षाचे अध्यक्ष, म्हणजे पक्षाचे अध्यक्ष अवघ्या 28 वर्षाचे आहेत, आदित्य ठाकरेंपेक्षा लहान आहेत। त्यांचं नाव आहे जॉर्डन बार्डेला। जर आज नॅशनल रॅली पक्षाला मतदान झालं तर ते पंतप्रधान होतील
अर्थात पंतप्रधान होण्यासाठी 289 जागा आवश्यक आहेत. पण फ्रान्सची परिस्थिती अशी आहे की जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर पुढचं सरकार किती काळात बनवायचं याची कोणतीही मुदत फ्रान्सची घटना आखून देत नाही. त्यामुळे हे सरकार निर्मितीचं नाट्य, जसं महाराष्ट्रात महिनाभर नाटक चालू होतं तशा प्रकारे हे नाटक अनंत काळ चालू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे फ्रान्समध्ये डाव्या आणि उजव्या पक्षांमध्ये खास करून नॅशनल रॅली विरुद्ध एवढं प्रचंड वातावरण आहे की जर नॅशनल रॅली पक्षाला बहुमत मिळालं तर फ्रान्समध्ये प्रचंड हिंसाचार होईल. स्वतःला सेक्युलर डावे मध्यम मार्गी म्हणवणारे लोक रस्त्यात उतरून जाळपोळ करायला, शहर विद्रूप करायला मागे पुढे पाहणार नाही. फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये ऑलरेडी वेगवेगळ्या दुकानांनी आपल्या दुकानाभोवती ज्या सगळ्या काचेचे दरवाजे असतात त्याच्यासमोर जाळ्या बसवायला सुरुवात केली, कारण आंदोलन कोणी केलं तरी दुकानांचं नुकसान होणं हे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे आजच्या निकालात म्हणजे आज फ्रान्समध्ये रात्री 8 वाजल्यापासून म्हणजे आणखीन अवघ्या तासा दीड तासामध्ये एक्झिट पोल समोर येतील. आणि या सगळ्या देशांमध्ये एक्झिट पोल असतात ते आपल्यासारखे नसतात. आपल्याकडे काही एक्झिट पोल असतात म्हणजे भाजपाला 240 जागांपासून 440 जागांपर्यंत कुठलाही आकडा दाखवतात आणि त्याच्यात बराचसा फरक पडू शकतो. पण तिथे एक्झिट पोल असतात ते बऱ्यापैकी अचूक असतात आणि त्याच्यामुळे हे एक्झिट पोल आता काही काळात समोर यायला लागतील. पण असं म्हटलं जातं की जर या एक्झिट पोलमध्ये किंवा पुढच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीमध्ये नॅशनल रॅली पक्षाचा विजय झाला तर फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर संप आणि जाळपोळ सुरू होईल. हे महत्त्वाचं अशासाठी आहे कारण अवघ्या काही आठवड्यात राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि फ्रेंच लोकांना क्रांतीचा एवढा छंद आहे की ऑलिम्पिक असो किंवा काही असो आम्हाला फरक पडत नाही, बंद म्हणजे बंद. आणि मग पॅरिसमधल्या मेट्रो बंद पडतात, बसेस बंद पडतात, लोक संपावर जातात, सफाई कर्मचारी संपावर जातात आणि राजधानी पॅरिसमध्ये कचऱ्याचे ढीकच्या ढीक पडून राहतात. हे असं गेली 5 वर्ष सातत्याने होत आहे. फ्रान्समध्ये ही अशी वेळ का आली याचा विचार करणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे फ्रान्समध्ये तुलनेने लोक खूप कमी काम करतात. 35 तासाचा आठवडा असतो. आपल्याकडे 50 तास 60 तास काम करणारी लोक आहेत. किती काम करतात हे विचारू नका, पण 50 ते 60 तास कामावर घालवणारे लोक आपल्याकडे, तिथे 35 तासाचा आठवडा आहे. आणि फ्रेंच लोकांना असं हे वाटतं की जे जीवन जगायचं, आयुष्य जगायचं ते शानसे जगायचं, उगाच म्हणजे बैलाला घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं आयुष्य न जगता एक अभिरुची संपन्न आयुष्य जगायचं. आणि त्यामुळे ते कमी काम करतात, त्या कमी तासांमध्ये ते भरपूर काम करतात. पण यामुळे असं होतं की फ्रान्समध्ये बेकारीचं प्रमाण खूप जास्त आहे. 10%च्याहून जास्त आसपास लोक बेकार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे फ्रान्समध्ये परदेशातनं आलेले आणि त्याच्यातही मुस्लिम धर्मियांची संख्या सातत्याने वाढते. 2014 सालापासून आपल्याला आठवत असेल शार्ली हेब्डो नावाचं व्यंगचित्रांचं मासिक होतं आणि त्याच्यापासून त्यांनी काही आक्षेपार्ह व्यंगचित्र काढली होती इस्लामचे प्रेषित मोहम्मदांबद्दल आणि तेव्हा त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. त्याच्यानंतर फ्रान्समध्ये वेळोवेळी दहशतवादी हल्ले झाले, बॉम्बस्फोट झाले, कुठेतरी ट्रक गर्दीवर घुसवून तिथे लोकांना मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळे फ्रेंच लोकांचं मत या मुस्लिम मूलतत्ववाद्यांच्याबद्दल प्रचंड, ज्याला कठोर असं मत झालेलं आहे. आणि खास करून युक्रेनमधल्या युद्धानंतर जे लोंढे शरणार्थ्यांचे, निर्वासितांचे जे लोंढे आफ्रिकेतनं येत आहेत त्यातला एक मोठा हिस्सा फ्रान्समध्ये जातो आणि त्याच्यामुळे फ्रेंच लोक संतप्त आहेत. आणि हे सगळं करत असताना जे पर्यावरणवादी लोक आहेत, जे डावे लोक आहेत, ते आजही मूर्खांच्या नंदनवनात राहत आहेत. माझी एक अतिशय चांगली मैत्रीण ॲम्स्टरडॅमला राहते, जिच्यामुळे मला या राजकारणात येण्याचं प्रेरणा मिळाली आणि ती डच आहे. आणि मी तिच्याशी काल बोलत होतो की हे काय चाललं युरोपात नेमकं, आणि तिने मला जो सल्ला दिला तो ऐकून मी कपाळाला हात लावून घेतला. ती म्हणली ही शेवटी पृथ्वी आहे, आपली धरणी माता आहे, तिच्या दृष्टीने सगळी लेकरं सगळी सारखीच आहेत, त्याच्यात भेदभाव करणं योग्य आहे का? पर्यावरणाचं नुकसान होतंय ते महत्त्वाचं नाही का? हे काय तुम्ही जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, म्हणजे जी वस्तुस्थिती आजूबाजूला दिसते त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, कानाडोळा करून हे युरोपातले अनेक लोक स्वतःला मूर्ख बनवून मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. आणि त्याचा परिणाम असा होतोय की महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, मूलतत्ववादात वाढ झालेली आहे. आणि मरीन ले पेन यांचा जो पक्ष आहे, नॅशनल रॅली पक्ष आहे, त्यांची तर साफ भूमिका आहे. त्यांनी तर बुरख्यावर बंदी घालण्याचं घोषित करून टाकलेलं आहे की सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरूनच देणार. फ्रान्समध्ये तसंही
सेक्युलरिझम खूप कडक आहे, म्हणजे शाळांमध्ये धार्मिक प्रतीक वगैरे घालण्यावर बंदी आहे. पण मरीन ले पेन यांनी त्याच्यावर बंदी घालण्याचं घोषित केलेलं आहे. मरीन ले पेन यांचं जे म्हणजे त्यांचा जो पक्ष आहे जॉर्डन बार्डेला, त्यांच्यापैकी कोण पंतप्रधान होईल सांगता येत नाही. त्यांनी तर असं ठरवून ठेवलेलं आहे की ज्या लोकांचं दुहेरी नागरिकत्व आहे, म्हणजे एका देशात जन्म झाला आणि दुसऱ्या देशाचं नागरिकत्व, फ्रान्सचं नागरिकत्व घेतलं, त्यांना मर्यादित अधिकार असतील. जे लोक या देशाला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणार नाहीत, हे सावरकरांचे शब्द आहेत, फ्रान्सचे नाहीत, पण ज्यांची निष्ठा या देशापाशी नसेल, दुसरीकडल्या कुठल्या देशाची जर निष्ठा असेल, तर तुम्हाला फ्रेंच लोकांइतके अधिकार मिळणार नाहीत, अशी त्यांची भूमिका आहे. आणि फ्रान्समधल्या डाव्या लोकांसाठी हे पचवणं अतिशय अवघड आहे. आणि त्यामुळे अशा या संघर्षाच्या काळातनं फ्रान्स जातोय. जर फ्रान्समधला ठाकरे पवार खेळ, म्हणजे सगळ्यात जास्त मतं मिळणाऱ्या पक्षाला अशा पद्धतीने हरवणं, की वैचारिक विरोध असताना, एकमेकांची पटत नसताना केवळ दुसऱ्याला हरवायचं म्हणून एकत्र येऊन जर त्यांनी नॅशनल रॅलीचा पराभव केला, सांगता येत नाही, कारण अजून 67% मतदान हे आतापर्यंत इतिहासात कधी झालेलं नाहीये. आणि त्यामुळे काय निकाल लागतील याचं एक्झॅक्टली याचा अंदाज व्यक्त केला जाऊ शकेल, पण काय होईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे जर अशा प्रकारची परिस्थिती झाली तर मग त्रिशंकू सरकार येईल. जॉर्डन बार्डेला यांनी तर सांगितलेलं आहे की जर आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर मला सरकार स्थापन करायचं नाही. मग काय होईल? सरकार स्थापनच होणार नाही, म्हणजे देशात सरकार नाही, अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात पण कुठलेही नवीन कायदे मंजूर होणार नाही. आणि मग काय केलं जाईल तर मग अध्यक्ष एक तांत्रिक सरकार तयार करू शकतात. तांत्रिक म्हणजे जे सगळे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांचे मिळून, किंवा तज्ज्ञांचं सरकार, किंवा नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट. पण अशा प्रकारचं सरकार तयार करणं सोपी गोष्ट नाहीये, कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, डावे आणि उजवे पक्ष यांच्यामध्ये समान धागा नाहीये. आणि फ्रान्स आता या उंबरठ्यावर आहे. फ्रान्समधल्या निवडणुका संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणार आहेत, कारण फ्रान्स एका प्रकारे, ज्याला जरी ब्रिटन हा सगळ्यात जुना लोकशाही देश असला, किंवा अमेरिका असं म्हणत असले, कारण ब्रिटन राजेशाही आहे म्हणून अमेरिका सगळ्यात जुना लोकशाही देश असला, तरी देखील फ्रान्समध्ये इतक्या क्रांत्या झालेल्या आहेत. फर्स्ट रिपब्लिक, सेकंड रिपब्लिक, थर्ड रिपब्लिक, आणि ही क्रांती नवीन व्यवस्था आणते. आणि आता फ्रान्स पुन्हा एकदा एकतर क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे किंवा अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. भारत आणि फ्रान्स संबंध चांगले आहेत. नरेंद्र मोदी रशियाला चाललेले आहेत, ते काही उगाच चाललेले नाही आहेत, कारण जर फ्रान्समध्ये असा गडबड गोंधळ झाला तर त्याचे भारत फ्रान्स संबंधांवरही परिणाम होणार आहेत. आणि त्यामुळे भारत पुन्हा एकदा रशियाशी संबंध जे क्षीण झाले होते ते पुन्हा सुदृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यात काय तर फ्रान्समधल्या निवडणुकांच्या दुसऱ्या फेरीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.